आमच्या लक्षात आलं तुम्ही खेळतात म्हणून, तरी बी आम्ही दुरुस्त्या पाठवतो. दुरुस्तीच नाही. आज परत दुरुस्ती पाठवली, कालच्या पाठवली, रात्री पाठवली ना आत्ता पाठवली. आणि ते आहे तेच घ्या ना त्याच्यातून, आहे तेच आहे पाठवलं म्हणजे तेच उचलीतून तेच टाकीतोय. म्हणजे तुम्ही उत्तर दिलंय सरकारला? रोजच चालू आहे ते 1.5 महिन्यापासून हे चालू आहे फक्त गोळागोळी. मराठा आता ते जाऊ द्या, आम्हाला 54 लाख पत्र पाहिजेत आणि त्यांच्या परिवाराला पाहिजेत. त्याच्यावरती आमचा मेन फोकस आहे. मुख्य मागणी ती आहे, त्याच्यावर मराठ्यांचं पोरांचं कल्याण होणार. मग सोयऱ्याचे मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, त्यांनी प्रश्न काढलाय म्हणून कोणालाही घाबरण्याची गरज नाही, कोणी घाबरायचं नाही, काही होत नाही. आपण मराठीत कणाकण घराच्या बाहेर आहे आणि त्यांना करायचे तर करू द्या. केस फिशेने काय होत नाही. आपल्या लेकरासाठी आपल्या अंगावर आपण एक केस बी बघू. चला आपण शांततेत चाललो. शांततेत जर आपल्यावर केस होणार असली तर या राज्यात लोकशाही जिवंत नाही असं समजू. शांततेत चाललो, शांततेत आमरण उपोषण करायला लागलो. या शांततेच्या आंदोलनात जर केसेस होत असल्या ना तर या राज्यात लोकशाहीच नाही असं समजायचं. पण लेकरासाठी मागं कुणीच हटायचं नाही. माझे हात जोडून विनंती सगळ्यांना, सगळे मराठी घराच्या बाहेर पडा. आपण इतिहास रचणारे लोक आहेत. मराठ्यात अशी धडक मारा, आतापर्यंत जगात कुणी अशी धडक मारली नसेल. मराठ्यांची ताकद काय ही मात्र 26 तारखेला मराठ्यांनी दाखवून द्या. एवढी तुमच्या पायाला हात लावून तुम्हाला विनंती आहे. मराठ्यांची ताकद 26 जानेवारीला दाखवा. घरातले मराठी 26 तारखेला मुंबईकडे चला. धन्यवाद. काय माहित बाबा, आता येऊन तरी काय करीन. माझ्या तेवढंच पाठ झाले शिष्टमंडळ आणि ते ड्राफ्ट सरकारला त्यांच्याकडून काय सांगितलंय की तुम्हाला? काय सांगायचे ते तेवढं सांगायचं, मी तेवढं सांगतो. धन्यवाद. चला.